आणि मालिकेच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की मोठाबाई, गुरुजी आणि इंद्रायणी तिघंजणं मंदिरामध्ये असतात. तर मोठाबाई रागारागात जाऊन विठुरायांच्या मूर्तीचा हार काढून फेकत असते. तर गुरुजी आणि इंद्रायणी त्यांना थांबवत असतात. तर मोठाबाई ऐकत नसतात. मोठाबाई जाऊन हार काढून बाहेर फेकतात. तितक्यात एक गाडी येते. त्या गाडीमधून एक माणूस आणि एक बाई उतरते. तर ते दोघंजणं मंदिराच्या दिशेने येत असतात. तर मोठाबाई त्यांना म्हणतात की दर्शन घ्यायला आलात का? तर ते लोक हो म्हणतात. तर मोठाबाई त्यांना म्हणतात ठीक आहे, मूर्तीजवळ जायची काही गरज नाही आहे, जरा लांबूनच दर्शन घ्या वगैरे. तर ते गप्प मोठाबाईंकडे पाहत उभे असतात. तर मोठाबाई म्हणतात काय काम आहे का तुमचं माझ्याकडे? तर तो माणूस म्हणतो की हो म्हणूनच थांबले. तर मोठाबाई बोलतात बोला पटपट, काम आहेत मला बाकीची. मग ते दोघंजणं त्यांची ओळख करून देत असतात. तो माणूस म्हणतो की मी श्रीपत वाडीकर आणि ती बाई म्हणते मी भामावती श्रीपत वाडीकर, म्हणजे आम्ही इंद्रायणीचे सख्खे काका काकी. हे ऐकून मोठाबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरतो. दुसरीकडे व्यंकट महाराज आप्पा महाले मास्टर हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये त्या मुकुटाबद्दल बोलत असतात. तर ते आप्पा म्हणतात की हे मुकुट ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जास्त दिवस ठेवणं बरोबर नाही आहे. महाराज म्हणतात की ठीक आहे, मग आपण बँकमध्ये एक लॉकर घेऊन बँकमध्ये ठेवूया वगैरे. मग तितक्यात व्यंकट महाराजांना शकुंतलाचा फोन येतो. शकुंतला त्यांना सर्व सांगत असते. तर व्यंकट महाराज पटकन म्हणतात आलो मी, पटकन थांब. तर दुसरीकडे ते सगळेजण वाड्यावर आलेले असतात. तर ते जे आलेले असतात श्रीपत वाडीकर, ते सगळं त्यांच्या लहानपणाबद्दल सांगत असतात की मी अंताजी वगैरे आम्ही सगळे कसं खेळलो वगैरे होतो ते सगळं सांगत असतात. मग तितक्यात व्यंकट महाराज येतात. तर ते श्रीपत वाडीकर जाऊन व्यंकट महाराजांना जोरात पकडतात आणि म्हणतात व्यंकट व्यंकट वगैरे म्हणत असतात आणि त्यांना ओळख पटवून देत असतात. नंतर म्हणतात किती मोठा कीर्तनकार झालास वगैरे वगैरे. नंतर म्हणतात की तीसगदांची गादी चालवतोयस तू वगैरे वगैरे म्हणत असतात. मग त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ते सांगत असतात. कोणालाच भरोसा होत नाही की ते लोक खरे आहेत वगैरे करून. सगळे त्यांच्याकडे शक्की नजरने बघत असतात. ते लोक सगळ्यांना त्यांची ओळख पटवून देत असतात. तर तितक्यात मोठाबाई त्यांना म्हणतात कशावरून तुम्ही इंद्रायणीचे सख्खे काका काकी आहात वगैरे. तर तो माणूस म्हणतो की नात्यांना पुराव्याची गरज नसते वगैरे. तर मोठाबाई म्हणतात की नाही, तुम्ही पुरावा तरी द्या, तुम्ही सांगा कशावरून की तुम्ही इंद्रायणीचे काका काकी आहात, तुम्ही वाडीकर आहात वगैरे. तर त्या वाड्यातल्या आधीच्या सर्व गोष्टी मोठाबाईंना वगैरे सांगत असतात की वाड्यात आधी हे होतं ते होतं वगैरे वगैरे. नंतर ते अंताजींबद्दल सांगतात की अंताजी आणि मी इथे खूप खेळलो आहे, कुस्ती हे ते वगैरे वगैरे. मग तितक्यात गोपाल जातो आणि अंताजींना बोलवत असतो. अंताजींना शेतीवर बोलवायला जातो. म्हणतो काका काका घरी चला, कोणतरी श्रीपत आलेत आणि ते इंद्रायणीचे काका वगैरे म्हणतायत स्वतःला. तर त्या अंताजींना खूप आनंद होतो श्रीपत हे नाव ऐकून. तर ते श्रीपत त्यांच्या बायकोंना भामावतीला म्हणतात की चल मी तुला वाडा फिरवतो. तर मोठाबाई त्यांना अडवतात. मोठाबाई म्हणतात ही काय धर्मशाळा आहे का, कोणी पण येईल आणि वाड्यात घुसेल वगैरे. तर ते म्हणतात की आता तुमचं जास्त होत आहे. तर मोठाबाई म्हणतात तुमचं जास्त होतं आहे, आमचं घर आहे, तुम्ही कशावरून आहे श्रीपत वाडीकर वगैरे. मोठाबाई त्यांना पटकन म्हणतात की मला फक्त इतकंच माहिती आहे की तात्याराव वाडीकरांना एकच मुलगा होता, सोपान वाडीकर, आणि ते म्हणजे इंद्रायणीचे पप्पा. तर तुम्ही कुठून आले वगैरे मोठाबाई त्यांना विचारत असतात. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.